प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचं आहे, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कुणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। 29 जातींच्या नव्यानं ओबीसी आरक्षणात समावेश, मात्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की येवलेवाल्याचा पोट दुखतं। मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्ला। बिहारमधील एसआर मध्ये निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप। महाराष्ट्र हरियाणाप्रमाणे बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा हल्ला। महाराष्ट्रात विधानसभेवेळी 40 ते 42 लाख मतदार वाढले, मतदार याद्या तपासा, मतदान करू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जनतेनं आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास करायचा सोडून विरोधक छाती बडवत बसलेत। हे कधीच निवडून येणार नाहीत, मतचोरीच्या आरोपांवरती फडणवीसांचं उत्तर। महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। तर कर्जमाफीसाठी कमिटी नेमली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सातारा जिल्ह्यानं कधीही मोगलाई खपून घेतली नाही, तुम्ही किती मतानं निवडून येता हे सर्वांना माहिती। मंत्री मकरंद पाटील यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा। महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे, शिवसेनेचाच महापौर बसला पाहिजे असं आम्ही म्हणणार नाही। महायुतीचा महापौर बसला पाहिजे, नाव न घेता श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांवर निशाणा। 35 लाखांच्या हुंड्यासाठी नवऱ्यानं पत्नीला जिवंत जाळलं। उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील घटना। पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये हत्यारा नवरा जखमी। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन। TV9 मराठीवर ही शान कुणाची, लालबागच्या राजाची जयघोषानं परिसर दुमदुमला।